तर मित्रांनो, आपण खूप सारे मासे बघितले, माशांचे व्हिडिओज काढले जे तुम्हाला दिसलेच असतील आता. तर आता आपण आलो आहे फिश पार्कला आणि ॲक्वेरियम म्हणून एक जागा आहे जिथे सगळ्या प्रकारचे मासे आहेत. तर ते मी मासे दाखवणार मधले. अशी काही छोटीशी बिल्डिंग बनवली, छोटी म्हणजे मोठीच आहे. ते इथे सगळे 2-3 फ्लोर आहेत जिथे सगळ्या. तर तुम्हाला दाखवतो मी मासे कोणत्या कशा प्रकारचे मासे आहेत इथे. भाई इधर तो कुछ है ही नहीं, इसके अंदर तो कुछ ही नहीं है. आता पण आहे. गोल्डन फिश है का? गोल्डन फिश है का ये? डू नॉट टच. खूप छान छान मासे, खूप छोटे छोटे आहेत. इथे व्हिडिओमध्ये दिसायला मोठे जरी दिसत असले तरी खूप छोटे मासे ते. ये शायद हमारी तरफ देख रहे. कासव आहे तिथे एकदम छान. ते पण काय मासे आहेत, खूप मस्त आहेत मासे, सगळ्या प्रकारचे मासे आहेत तिथे. दिसायला व्हिडिओमध्ये जरा खूप मोठे दिसत आहेत पण ॲक्च्युअलमध्ये खूपच जास्त छोटे मासे आहेत. आता आपण बघणार आहोत मोठे मासे, थोडे साईजमध्ये मोठे असतील ते दाखवतो तुम्हाला. हे बघा किती जवळून दिसतंय, आपल्याचकडे बघतोय. खूप छान मासे तिथे. और ये सब स्ट्रक्चर भी कितना अच्छा बनाया ना इन्होंने. आणि हा एक मासा आहे ॲरोवाना या माशाचं नाव आहे. खूप जबरदस्त दिसतोय हा मासा. एक पूर्ण झाडाचं स्ट्रक्चर इथं बनवलेलं आहे याने. खूप वेगवेगळ्या प्रकारचे आणि खूप भारी भारी मासे आहेत इथे. दाखवतो मी आता एक आणि खूप गर्दी पण येते. आता इथे बघूया कुठल्या प्रकारचा मासा आहे का म्हणजे. भाई ये क्या है ऐसा, ये कैसा है? नाम ही नहीं है उसका भी. बहुत बढ़िया है ना. या नाम माशाचं नाव तर काही टाकलं नाही इथे, पण जबरदस्त मासा आहे. येतोय तो आपल्याकडे. खूप मजेशीर आहे, बघण्यासारखं आहे सगळं. बँगलोरमध्ये कधी आलात तर भेट द्या. ॲक्वेरियम ना, या जागेचं नाव आहे ॲक्वेरियम. तर बघूया आपण. खूप छान छान प्रकारचे वेगवेगळे मासे तिथे. गर्दी पण बरीच गर्दी येते बघण्यासाठी, मासे बघण्यासाठी भरपूर गर्दी. आपण आता थोडी जशी जशी जागा भेटेल तसं बघत जाऊ. पण एक मासा आहे.
जबरदस्त आहे भाई. आता पुढे खूप इंटरेस्टिंग भारी मासे दिसतात मला. दाखवतो मी ते. बघा किती भारी मासे भाईसा. खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. वेगवेगळ्या म्हणण्यापेक्षा सगळ्या प्रकारचे. डायस्कस फिश या मासेचं नाव आहे. डायस्कस फिश. चलो आगे देखते हैं. और ये देखो लग रहा है क्या? चिपका हुआ है. हाँ ये तो कौन सा तो फिश है. या इथं पण आहेत भरपूर. एवढ्या सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे इथे मासे आपण बघितले. अरे भाई ये देखा ते तुमने इतना डेंजर आहे. हा मासा बघू शकताय. माणसाच्या तोंडासारखाच मासा आहे. इथे एक छोटीशी टनेल आहे जिचं नाव आहे मरीन फिश टनेल. तर आपण त्या टनेलमध्ये जाऊन बघूया. तर अशी टनेल आहे. तर इथे एक छोटीशी टनेल आहे आणि या टनेलमध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. तर ते मासे आपण बघूयात आता. चलो भाई चलते. जबरदस्त अशी टनेल आहे. सगळं पाणी वरून. अजून पुढे जाऊन थोडं वरून जाऊन एक रस्ता आहे. असा हा रस्ता आहे वरती जाण्यासाठी. वरती पण खूप प्रकारचे मासे दिसतात. बघूया आता पुढे. अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत ते बघूया आपण. स्ट्रक्चर तर खूप छान बनवलं यांनी. ही जी एक जागा आहे एकदम डिस्प्ले सारखे दिसते पण ते ॲक्च्युअल मध्ये आहे. रिअल मासे आहेत तिथे. सगळे मासे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे मासे. परत एकदा इथे बघू शकता. जेवढे सुंदर मासे आहेत ना त्यांच्यापेक्षा जास्त सुंदर त्यांनी स्ट्रक्चर बनवलं. खूप खूप छान स्ट्रक्चर आहे. असं वाटतंय समुद्रातच आहेत ते मासे. पिलर बनवला मस्त. ओ भाई
काय काय ठिकाणी पाणी घाण झालंय जरा, म्हणजे ते दिसत नाही व्यवस्थित. एक फ्लोर आहे आणि वरच्या फ्लोअरवर जाऊन बघूया आपण आता तिथे काय आहे. वरच्या फ्लोअरवर खूपच काही काही दिसतंय. तिथे सगळे छोटे छोटे पॉट्स ठेवलेले आहेत. मासे आहेत ना, खूपच छोटे आहेत दिसायला, पोटापेक्षा पण लहान आहे. भरपूर प्रकारचे वेगवेगळे मासे तिथे. देखते भाई कैसे कैसे है. और सगळ्यात भारी ते स्ट्रक्चर बनवले त्यांनी. परत परत तेच गोष्ट सांगतोय. ओ भाई ये तो बहुत बढ़िया है. ये तो घर ही बना डाला है इन्होंने. एखाद्या हॉलिवूड पिक्चर सारखा दिसतंय. प्रत्येक पॉट मध्ये वेगवेगळी थीम लावलेली आहे. आणि खूप नॅचरल पद्धतीने बनवलेलं आहे सगळं. जितके सुंदर मासे आहेत ना, त्यांच्यापेक्षा सुंदर आहे पॉट्स आहेत. आय थिंक इथे असा कोणता प्रकार नाही जे माशाचा प्रकार इथं नाही आहे. सगळ्या प्रकारचे मासे. त्या झाडावर पण मासे बसलेले दिसत आहे का तुम्हाला? जे रेड कलरचे आहेत ना, हे सुद्धा मासे आहेत. खूप लहान लहान छोटे छोटे मासे आहेत. तर खूप बघण्यासारखं इथे. बँगलोर आलात तर नक्की इथे व्हिजिट करू शकतो. अजून भरपूर प्रकारचे मासे आहेत. ते सगळे कव्हर करणं तर शक्य नाही. हे जे स्ट्रक्चर बनवलेत ना, हे समजत नाही ऍक्च्युअल मध्ये बनवलेले आहेत की नॅचरल. ये स्ट्रक्चर जो बना है ये नेचुरल है या बना है? वो कैसे दिख रहा है देखो, इलास्टिक जैसा. ये तो बाकी के हार्ड है, मुझे तो लग रहा है नॅचरल ही होंगे. तर मित्रांनो, आपली हिंदी काही एवढी छान नाही आहे, पण स्टिल यू शुड कन्सिडर दॅट. छोटे छोटे घरांचे स्ट्रक्चर पण बनवले जे पाण्यात सस्टेन करू शकते. बघू शकतो किती सुंदर आहे. वेगवेगळ्या पद्धतीचं आहे.
म्हणजे इथे जेवढं पण स्ट्रक्चर आहेत ना, सगळे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे स्ट्रक्चर आहेत, सगळे युनिक आहेत. प्रत्येक माशासाठी वेगळं स्ट्रक्चर आहे. मे बी त्या माशाला शूट करेल असं स्ट्रक्चर बनवलेलं आहे. या ठिकाणी एकदम डेंजर मासा दिसतोय. हे सगळे मासे एका जातीचे आहेत, सगळे वेगळे आहेत. तर मित्रांनो, आपण खूप सारे मासे बघितले, माशांचे व्हिडिओज काढले, जे तुम्हाला दिसलेच असतील. आता आपण एक्झिट करणार आहोत.